राज या पण मंचावर. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे सर्व शिलेदार. एक फोटो आपण घेऊया सन्माननीय अभिजीतजी पांडसे साहेबांच्या समवेत. 2 मिनिटे झाली तर चला दुसरी चिठ्ठी आपण काढूया. नाही एवढ्यापर्यंत आला असता तो. LED TV कोण सोडेल फुकटची. तर मॅचला पण सुरुवात होते. मॅच चालू करावी. तर नवीन चिठ्ठी काढली पानसे साहेबांनी. सुजित गायकवाड उकरुल. हा माझ्या गावचा आहे. सुजित गायकवाड उकरुल. एखाद मिनिट वाढून नाही ना दादा. पाहूया आता सुजित गायकवाड उकरुल. तर मी सर्वांना विनंती करतोय की आपण या समोर. आणि इट्स ओव्हर टू हो कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय. अर्जुन बांगर सध्या फलंदाजी करतो आणि त्याच्या बाटमधून निघालाय तो बोरशेतीसाठी चौकार. 4 धावा. येस नवी मुंबई या संघाचे. आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला टीम ओम साई तुर्भे, शुभमजी मालुसरे साहेब जे पुरस्कर्ते आहेत या संघाचे. मॅचला इथून होतीये पुन्हा एकदा सुरुवात. पहिलं षटक जो बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज देखील सज्ज आहे. बॅकफुटवर जाऊन डिफेन्स केला बॉलला आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय. अचंबित करणारी क्षणचित्र क्रीडांगणाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांची होतीये मागणी. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. आपल्याला पडताळून पाहावं लागेल धावचित आहे की नाही. त्याकरता PCR रूम मध्ये पंचांचं देखील हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आहे आणि निश्चितच पुन्हा एकदा धावचित करता पडताळून पाहिलं जात आहे. तर चला नवीन चिठ्ठी. हितेश लदगे. हितेश लदगे उपस्थित आहे का? हितेश लदगे आय थिंक वडवलीचा असेल. तिसऱ्या पंचांचा निर्णयाच्या प्रलंबित सगळेजण आहेत. दोन्ही संघ आहेत. हितेश लदगे. पाहूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. हितेश लदगे आहे का? ज्याचं नाव आहे त्याच नावाने चिठ्ठी पारितोषिक देण्यात येईल. लक्षात असू द्या. हितेश लदगे. मला वाटत नाही. हितेश लदगे आहे का? नाही. चला तर पुढची तोपर्यंत पंचही निर्णय देत आहेत. इट्स अ नॉट आउट. हो तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. नॉट आउट आहे. अभि आलेत गोलंदाजी मार्कवर. गणेश शेळके. शेवाळे की शेळके? SHEVALE. हा म्हणजे गणेश शेवाळे. गणेश शेवाळे आहे का? गणेश शेवाळे आहे. थांबा. पुढची चिठ्ठी काढण्याच्या अगोदर आपण थोडं थांबू. पब्लिक काय सर्वांची घेते तर मी काय. तर चला मॅचकडे आपण थोडं लक्ष देऊया. महत्वाचा सामना चालू आहे सेकंड राऊंडचा. वेगवान चेंडू पाहायला मिळाला तो तुर्भे संघाचा आणखी एक जलद गती गोलंदाज. तर आता आणखी एक चिठ्ठी आपण काढतो आणि यानंतर आता थांबू. शिवम ठाणगे आशाने. शिवम ठाणगे आशाने तो असेल तर LED TV त्याला मिळाली. चला इट्स ओव्हर टू निखिल सर. जास्त धावत येऊ नका कारण बाहेरची वाट खास खळग्यांची आहे. दुखापत होऊ शकते या गोष्टीची देखील नोंद घ्या. संघाची टोटल पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना एका बाजूला बोरशेतीकरांचा संघर्ष पोहोचलाय शिगेला कारण दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आहे.
इथून जो जिंकेल त्याला आजच्या दिवसातल्या क्वालिफायर राऊंड मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. बॉल तयार अभि. तुर्बा एक्सप्रेस पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपटून टाकलाय आणि त्यावर चढवलाय प्रतिहल्ला. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार फटका. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. केलाय असताना टीम निधी अर्णव 11 बोरशेती सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून खेळी सजवली जाते. शिवम ठाणगे ठरला मात्र नशीबवान प्रेक्षक. त्याला सर्वांनी विचारलं की टीव्ही नेशील का, त्याने मागे वळून पाहिलं नाही, डायरेक्ट थेट निघाला तो आषाणेकडे. तर नशीबवान ठरलाय. कुठेही जाऊ नका मित्रांनो. 3-4 चिठ्ठी निघाल्या, ते इथे नव्हते, शेवटी शिवमला मिळाली. आता रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे, फ्रीज. नशीबवान असाल तर तुम्हाला फ्रीज मिळेल. आणि आता गरमी पण प्रचंड वाढली. आज जरा गारवा आहे पण, कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलाय. पाऊस आता असा झालाय निखिल सर की कोणत्या महिन्यात पडत नाही. तर चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी, जास्त वेळ घेऊ नका. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. राकेश आलेत. निसर्गाच्या पूर्ण प्रकृतीला नख लावण्याचं काम मनुष्य करतोय कदाचित, म्हणून सगळं चक्र देखील बदललंय. गोलंदाज तयार. षटक नंबर 2 ओव्हर द विकेट. बॅटची कडा आणि चेंडू इथे पहा. बॅकवर्ड लेग स्लिपला टिपलाय जेल संपवलाय. पहिल्या फलंदाजाचा खेळ, महत्वपूर्ण खेळी करणारा बाली भागरे. बॅक टू द डग आउट. दिलदार आहे. मनसे रायगड चषक 2026 हे अभूतपूर्व आणि तितकंच दिमागदार पर्व या क्रीडापटलावरती आणि या क्रीडा मंचकावरती अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. आदरणीय सन्माननीय राजसाहेबांचे सर्व विश्वासू शिलेदार रणसंघर्षाची परिसीमा ज्यांनी गाठली आणि पक्षाच्या चढ उताराच्या काळामध्ये अगदी खंबीरपणे महाराष्ट्राच्या राजाला साथ दिली. इथे फटका दर्जेदार आहे. फटका पाठवलाय सरळ फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून. बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. दमदार स्ट्रोक. 4 धावा. चौकार. भरतजी बागीत साहेब यांच्या वतीनं समीरजी आणि आमच्याकरता जी दखल घेतली गेली आहे, पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. अप्पर एज घेत बॉल चालला बॅक ऑफ दी एंड. विकेटच्या मागे, यष्टांच्या मागे चेंडूला स्थगिती दिली गेली आणि सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. कदाचित रायगडाच्या भूमीत आपण आहोत. आपण बऱ्याचदा म्हणतो की या मातीनं पहिला राज्याभिषेक 5 जून 1674 पाहिला, परंतु याच रायगडाच्या मातीनं 16 जानेवारी 1681 छत्रपती धर्मवीर संभाजी राजांचा देखील राज्याभिषेक पाहिला आहे. लोअर फुल टॉस होता. फटका पहा. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन अत्यंत वेगानं आले. दुसरी धाव ती देखील वेगानं इथे केली जाईल कंप्लीट. आणि 2 धावा. 20.12 मीटरची विकेट कापत असताना अक्षरशः चित्याच्या चपळाईनं हे 2 खेळाडू इथे धावा कंप्लीट करतायत. 2 विथ द हेल्प ऑफ दीज 2 रन्स स्कोर फ्लायज टू दी 18 रन्स. 18 धावा जे धावफलकावरती गुणफलक लागले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. महत्वपूर्ण लढत आहे. शिवगर्भ संस्कार भूमीतून आलेले हे शहापूरकर
फटका पहा, टायमिंग प्रॉपर. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्रॅकिंग स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. समालोचकांची घेतलेली दखल आणि मनापासून तुमचे इथे आभार आम्ही व्यक्त करतोय. हेमंतला इथे मात्र त्याच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलंय. षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातला हा संघ आहे. शहापूर परिसरातून, म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की किल्ले माऊलीगड आणि त्याच परिसरात खरं तर वसलेलं हे गाव आहे. शिवगर्भ संस्कार भूमी. तिथून आलेले हे सगळे धुरंदर. गोलंदाज तयार. बॅट पाडमधून बॅटची अप्पर एज घेतली. चेंडू घरंगळत निघालाय. कर्विलिनियर मोशन घेत बॉल गली रिजनमध्ये पोहोचला आणि त्याच माध्यमातून एक सिंगल इथून होईल प्राप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा सामना जो आहे तो दोन्ही संघाला विनंती आहे. जय बाबा 11 धाणीव आणि त्यांच्या विरोधात हा टेंबिवली. तर दोन्ही टीमला वनू स्पोर्ट्स टेंबिवली. वडूनगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस करण्यासाठी या. खरं तर बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मैदानात खेळतो आणि येत्या कालावधीमध्ये देखील सन्माननीय हर्षलजी मोरे साहेबांची एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा येते आणि 2 तारखेला आय थिंक महाराष्ट्रातील दिग्गज संघ खेळणार आहे आणि त्यामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती देखील खेळणार आहे. ओम साई इंदिरानगर या नावाने. आणि त्या संघाचे तेव्हा पुरस्कर्ते असतील जय बाळू गुरव, एक उत्तम क्रिकेटर, आणि त्याचबरोबरीने सन्माननीय अनुपजी साबणे साहेब यांनी हा बेस्ट ऑफ बोरशेती संघ हर्षलजी मोरे साहेबांच्या स्पर्धेत मात्र पुरस्कृत केलाय. 25 धावसंख्या सध्या धावफलकावरती जोडली गेली आहे. हेमंतचं हे दुसरं षटक ज्यामध्ये थोडासा मागडा ठरलाय. राकेश आलेत. जय बोराडे यांचं देखील इथे आगमन झालंय. जय बोराडे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. तिसरं षटक राकेश आलेत जे प्रतिनिधित्व करतील तुर्भे संघाचं. ओमसाई 11 तुर्भे. बॅकफुटवर जाऊन खरं तर स्क्वेअर कट किंवा स्लॅश करायचा होता. फटका फसला. वेगावर स्वार झाले होते गोलंदाज. पहिलाच बॉल राकेशनं टाकला इथून निर्धाव. तिसऱ्या षटकाची रणनीती कदाचित कमबॅक करून देणारी असू शकेल टीम ओमसाई 11 तुर्भे या संघासाठी. कारण पहिल्या सामन्यात त्यांना तितकासा अंदाज नव्हता, परंतु आता मात्र त्यांना देखील या मैदानाची परिचिती आली आहे. मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या अप्पर एज. फ्लाइंग स्लिपला खेळाडू उभा आहे. त्याने टिपलाय झेल. संपवलाय. महत्वपूर्ण अर्जुन बांगरचा खेळ. लढवय्या सेनापती. त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅट्समन आउट. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा प्रणेते शिल्पकार आदरणीय जितूबाई पाटील. माणुसकीची साध म्हणजे सन्माननीय जितूबाई पाटील. क्रीडापटलावर आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक उच्च व्यासपीठ मिळावं या अनुषंगानं क्रीडापटलावरती देखील अत्यंत प्रत्येक खेळाडूला मग माफक दरातल्या फीमध्ये इथे खेळण्याची संधी असेल. पूर्ण विनामूल्य लकी ड्रॉज म्हणजे प्रेक्षकांनी देखील इथून मोकळ्या हातानं रिकाम्या हातानं जाऊ नये त्याची देखील तरतूद केली आहे. रेल्वेत अनेक ज्या समस्या असतील किंवा प्रश्न असतील त्याची सोडवणूक, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतील त्याची सोडवणूक, वैद्यकीय क्षेत्रात लागणारी मदत असेल किंवा मग 2025ला आपण समीर सर पाहिलं होतं, 24ला बॅटची कडा आणि आणखीन एका फलंदाजाला परतावं लागेल. म्हणजे समीर सर जो दुर्गम भाग आहे जिथे आदिवासी वाडी वस्तीवर शिक्षणापासून मुलं वंचित राहू नयेत म्हणून आदरणीय जितूबाई पाटील यांनी त्यांच्याकरता पुरवलेले टॅब्स असतील, संगणक असतील, 2024ला तो उपक्रम राबवला गेला होता. आपण याची देही याची डोळा त्या कार्यक्रमाचे देखील साक्षात्कार ठरलो होतो. तर या सगळ्याच
समाजाप्रती असलेली त्यांना जी जाणीव आहे, म्हणजे यशाची व्याख्या काय, तर ज्या समाजानं आपल्याला घडवलंय त्याला कुठेतरी आपण देणं लागतो, ही भावना ज्याच्या मनामध्ये आहे, तोच खरा यशस्वी. आणि तेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जितूबाई पाटील, त्यांना मनापासून सलाम आहे. चेंडूंचा खेळ संपलाय तो 3. संघाची धावसंख्या 25 या आकडावरती. पुढचा बॉल हलक्या हातानं सॉफ्ट ड्राईव्ह केला. या बॉलवर इथून एक सिंगल प्राप्त होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 26 या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 26 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपला. राकेश गोलंदाजी करतायत आणि आजचं क्लायमेटिक कंडिशन जर आपण पाहिल्या, वातावरणामध्ये गारवा आहे, त्यामुळे फलंदाजांकरता देखील आव्हानात्मक परिस्थिती उभ्या आहेत. गोलंदाज तयार. स्वीप करायचा होता, फटका इथून मात्र फसलाय. बॅक ऑफ द एंड ऑफ द विकेट. इथून बाईचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि संघाची टोटल जी जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 30 जे प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचा आकडा. मी बऱ्याचदा म्हणतो की रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ज्यांनी गोरगरीब जनतेसाठी अगदी ग्राउंड लेवलवर उतरून काम केलं, आजही अनेकांच्या देवाऱ्यात ज्यांचे फोटो आहेत. आणि निश्चितच आपण वाक्य देखील ऐकलंय की दोन्ही खिसे रिकामे असलेला आणि कुठल्याही बँकेत साधं अकाउंट देखील नसलेला जगातला सगळ्यात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलाय. नाव धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेब. आदरणीय राजसाहेबांचे अत्यंत निकटवर्तीय, म्हणजे दोघांनी अनेक मोठा प्रवास राजकीय पटलावरचा, सामाजिक क्षेत्रातला केला आणि निश्चितच त्यांच्या आठवणींना या स्पर्धेच्या निमित्तानं उजाळा देखील दिला जातोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचं षटक. 4थ्या षटकाला इथून होती सुरुवात. नमित आलेत जे प्रतिनिधित्व करतील ओम साई 11 तुर्भे संघाचं. सुपर बॉलिंग. पहिलाच बॉल बॅक ऑफ दी हँड टाकलाय. स्वतःला स्ट्रायकिंग एंड घेणं आणि त्या अनुषंगाने केलेलं सरेंडर. इथे एका खेळाडूला सॅक्रिफाईस करावा लागला. बॅट्समन आउट. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. सफलता देखील मिळाली पहिल्याच बॉलवर. धावचीतची का असेना, परंतु प्रेशराईज कंडिशन निर्माण केला गोलंदाजानं आणि इथून परतावं लागलंय. शेवटच्या 5 बॉलचं सत्र अजूनही शिल्लक आहे. 4 षटकांची लढत आहे. संघाची टोटल फक्त 28 या आकड्यावरती आहे. इथे निश्चितच एक चांगल्या दर्जाची गुणवत्तापूर्ण गोलंदाजी पेशकश करतोय गोलंदाज. धावा घेण्याचा देखील प्रयत्न जरूर झाला. वनू स्पोर्ट्स टेंबिवली संघाचा कॅप्टन आणि त्या विपक्षात जय बाबा 11 धानीव, बोथ टीम कॅप्टन. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरता आपलं हार्दिक स्वागत आहे. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे ती 29 या धावसंख्येवरती. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. बॅकवर्ड लेग स्लिपला ट्रॅक करतोय खेळाडू चेंडूला आणि तदनंतर इथे धावा देखील खोऱ्यानं ओढल्या गेल्यात. याच 2 धावा. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे
31 या धावसंख्येवरती. 31. शेवटच्या 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. बाटची कडा आणि इथे त्रिफळा देखील उद्ध्वस्त केलाय. फलंदाजाला परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट. उभारी मिळत असते. नॉन स्ट्रायकर एंडला जो खेळाडू आहे तो बाद. जो करण, यस करण हा जो फलंदाज आहे तो बाद आहे. ज्यानं बॉल फेस केलाय, ज्यानं चेंडूला खेळलाय तो खेळाडू डाऊन द एंड ही इज गॉन. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 4. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो बाकी राहतोय. मनसे रायगड चषक पर्व 5व आणि क्रीडा विश्वातील एक दिमागदार दमदार आयोजन. सध्या कार्यतत्पर प्रसिद्धी प्रमुख रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. स्ट्रायकर एंड, येस नवीन बॅटर. हा फटका इथे स्टिअर केलाय. बॉल चालला लॉंग ऑफला. एक सिंगल प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेचं धाडस जे मात्र रोखलं गेलंय आणि इथून फक्त एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 33 या धावसंख्येवरती. शेवटच्या अंतिम बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नमितनं केलेला कमबॅक. फटका पहा, बॅक ऑफ द एंड आलाय. इथे अपील देखील झाली आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बॅट्समन आउट. डाव आटोपलाय तो मात्र 33 या आकड्यावरती. विजयाकरता 34 धावांची गरज आहे. प्रतिस्पर्धी ओम साई 11 तुर्बे संघ
हा सामना इथून जर जिंकायचा आहे तर तब्बल 34 या धावसंख्येची गरज आहे. चला कॅप्टन टॉस साठी या दोन्ही. यस दोन्ही कॅप्टन या मंचावर. साहेब रजा घेत आहेत आपली, परंतु जाता जाता एक आपण टॉस त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. यस आलाय. 2:30 वाजलेत 2:30 तरी सुद्धा साहेब करू शकतात यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि मगाशीच त्यांनी भाषणात सांगितलंय साहेबांनी की आदरणीय जितूबाई यांच्यासाठी मला थांबावंच लागेल. हा जो धानिवचा कॅप्टन आहे आणि हा टेंबिवलीचा, तर मनसे असा त्याने कॉल केलाय, परंतु परेशने टॉस जिंकला टेंबिवलीने. आणि निर्णय काय परेश? क्षेत्ररक्षण करू आम्ही. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही खेळत असता, आज जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा तुम्ही खेळताय, कसं वाटतं आयोजन? सर आयोजनाविषयी बोलायला गेलो तर खूपच कमी आहे, कारण का इथला जो बाहेरूनच म्हणजे जी एंट्री जशी केली आहे ना, तर खूपच चांगली अशी एंट्री आहे. अशी एंट्री कुठे बघायला नाही भेटत. बाकी बोलायची गरज नाही असं मला वाटतंय. खूप खूप धन्यवाद परेश, तुझे मनापासून आभार. आणि आता स्वतः अभिजित मानसे साहेब दोन्ही टीमला शुभेच्छा देत आहेत आणि खूप खूप आभारी आहोत साहेब, आपण एवढा वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात, मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर आमचे अलिबागचे, मुरुडचे, हा पेंडचे देखील पदाधिकारी रजा घेत आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. मनसे रायगड चषक या स्पर्धेतून रजा घेत आहेत मनसे नेते, एक उत्तम दिग्दर्शक, तेवढेच चांगले लेखक सन्माननीय अभिजितजी पानसे साहेब, आपले मनपूर्वक आणि मनपूर्वक आभार. त्याचबरोबरीने उपजिल्हा प्रमुख सन्माननीय शैलेशजी खोत, अलिबागचे अध्यक्ष सिद्धू म्हात्रे, संदेशजी संसारे पेण शहराचे अध्यक्ष, राजेशजी तरे मुरुड तालुका सचिव, मिहिर म्हात्रे आणि विजय साखरकर साहेब देखील रवाना होत आहेत. आपलेही आभार आणि पुन्हा एकदा अभिजित पानसे साहेबांचे आभार. परेश 4 ओव्हरची मॅच आहे. शेवटच्या बॉलवरती नॉट आउट आहे आणि एक लेग बायची सिंगल ॲड होईल धावफलकावरती. टीमची टोटल पोचली 34 या आकड्यावरती. विजयाकरता 35 धावसंख्येची गरज आहे. प्रतिस्पर्धी तुर्बे संघाला 24 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. उत्तरार्धाला जशी होईल सुरुवात तसं कॉम्बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. तुमच्यासोबत जोडले जातील समीरजी सोमणे सर. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, ज्यामध्ये 35 धावांचं टार्गेट जे सेट झालंय. विजयाकरता 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. शहापूरकरांच्या विपक्षात नवी मुंबईकरांना अर्थातच तुर्बे संघाला पहिलं षटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धावसंख्या छोटी जरी दिसत असली तरी देखील या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये फलंदाजी करणं ही फार मोठी तारेवरची कसरत आहे. आणि कदाचित इथून बोरशेती संघाचा जो गोलंदाजीचा अटॅक आहे तो इथून त्यांना स्ट्रॉंग करावा लागणार आहे. गोलंदाज तयार. षटकाला होतीये सुरुवात. बॉलिंग मार्कवर अर्जुन बांगर, बोरशेती एक्सप्रेस. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर अर्जुन बांगलच्या वर केलाय पहिला वार लाख मोलाचा षटकार. मध्ये राहुल कांबळेने एकूण 50 कुठल्या होत्या. त्याच राहुल कांबळेने पहिल्याच बॉलवरती अर्जुन बांगरला आसमान दाखवलं. धन्यवाद निखिल वाकळे सर आणि त्याचबरोबरीने धन्यवाद आमचे राहुल भोईर सर. हा राहुल चव्हाण, माफी असावी.
राहुल भोईर आमचे माणेरेचे, परंतु आजकाल ते क्रिकेट कमी आणि शर्यतींमध्ये प्रचंड व्यस्त आहेत. पाहूया आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो. आज तुर्भे संघ भूषण पाटील विना खेळतोय आणि त्याची उणीव भासून दिली नाही आतापर्यंत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे नो बॉल नाहीये, फक्त षटकार आहे. तर चला, पहिल्याच बॉलवरती राहुल कांबळेने षटकार मारलाय. 4 ओव्हर पाठलाग करायचे तो 35चं टार्गेट आहे. उलटा मारण्याचा प्रयत्न राहुल कांबळेचा, त्याच्या साथीला तो नमित पाटील. सामना चालू आहे ओम साई 11 तुर्भे आणि त्यांच्या विरोधात मात्र निधी अर्णव 11 बोरशेती. कसलखंडचे आमचे दिनेशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा निधी अर्णव 11 बोरशेती आणि सन्माननीय शुभमजी मालुसरे, म्हणजे पौजचे आमचे शुभमजी मालुसरे यांनी पुरस्कृत केलेला ओम साई 11 तुर्भे हा संघ. धावा झाल्या त्या 7. पहिलं षटक टाकतो अर्जुन बांगर. पाठलाग चालू तो 35 धावा संख्येचा. समोर खेचलाय मिडॉनला कट करून राहुल कांबळेचा फटका लॉंग ऑनला. अगोदर 6 होते, आता हा चौकार. एकूण 10. मजा आली. आजची शेवटची रात्र आहे भाई. आताही आलेत तर दीपक ठाडगे त्यांच्या चिरंजीवाला इथे टीव्ही लागले. हो, वेगवान चेंडू होता अर्जुन बांगरचा. टीव्ही लागले म्हटल्यानंतर शब्द बरेच जण वाटेल लागले. मराठी खतरनाक भाषा आहे. जेवढी समजेल तेवढी भाषा आणि तिची समृद्धी एवढी जबरदस्त आहे. एका वस्तूला आपण 4 ते 5 पद्धतीनं सहजरित्या मांडू शकतो. मागे मारण्याचा प्रयत्न होता राहुल कांबळेचा, मिस्टेक झाली. अर्जुन बांगर त्याच्या विरोधात महत्त्वाचा शिलेदार आहे. सरसेनापती या टीमच्या. धावसंख्या ती 10. 35चा पाठलाग करायचे. 25ची गरज आहे अद्यापही. मनसे रायगड चषक हा निखिल पहा आमचे निकेश राऊत आता मंचावरती येतात. ते आता खुश आहेत. पहिला राऊंड समाप्त झाला की ते खुश होतात. पाठलाग केला चेंडूचा. अर्जुन बांगर जी लाईन लेंथने त्याने मला आठवतंय मांड्याच्या विरोधात बॉलिंग केली होती, माफी असावी, त्रिमूर्ती वंश 11 मानकुलीच्या विरोधात बॉलिंग केली होती. त्या लाईन पासून थोडा दूर राहिला, परंतु त्याच्या षटकात अर्जुन बांगरच्या षटकात धावा आल्या त्या 11 धावसंख्या धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता 18 बॉल विजयासाठी धावा करायचे. त्या 18 बॉल 24 धावांची गरज. चला, जास्त एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. 18 चेंडू 24 करायचे आहेत. सामना चालू आहे तो ओम साई 11 तुर्भे आणि त्यांच्या विरोधात निधी अर्णव 11 बोरशेती. आमचे चहावाले काका मगाशी आले होते, ते आता कुठेतरी गायब झाले. त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर संपर्क साधा. हा, चहावाल्यांना विनंती आहे की आपल्याकडे चहा असेल तर आपण लवकरात लवकर मंचावरती या, का आपण चहावाले मेंबर आहोत. आणि ग्राउंडच्या मागच्या बाजूला जे टेकडी आहे ना, समजने वाले को इशारा काफी. चला, जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. बोरशेती संघ बाली भागरे आलाय गोलंदाजीसाठी. बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ते 11. 24 करायचे. 18 बॉलमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज येतो राहुल कांबळे. एकटा नडतोय. अर्जुन बांगरच्या विरोधात त्याने एक षटकार एक चौकार खेचला. एक रोमहर्षक लढत होईल. 4 ओव्हरची मॅच आहे. पाठलाग केला या चेंडूचा. खरं तर असं वाटलं की कदाचित चेंडूपासून थोडा दूर होता राहुल कांबळे. व्हाईट लाईनची लाईन चिकटून टाकलेला बॉल होता बाली भागरेचा. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 11. धावा रोखणं गरजेचं आहे.
35 एवढ्या मोठ्या नाही आहेत, परंतु या कंडिशन्समध्ये सेकंड राऊंडमध्ये मजा येईल. चेंडू खालीच राहिला, उसळी अजिबात घेतली नाही. या अगोदरच्या चेंडूने थोडी उसळी घेतली होती, हा चेंडू मात्र खाली राहिला. पहिले 2 चेंडू निर्धाव. आता लकी ड्रॉ जो होईल तो ठीक 3:15 वाजता आपण करणार आहोत. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले ते बाली भागरेने. लॉंगॉनच्या दिशेनं गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतोय. उसळीच एवढी झाली की सहजरित्या चेंडू पर्यंत पोहोचला. सिंगल डबल तुर्भे संघ मैदानात ओम साई 11 या नावाने खेळतोय. नवी मुंबई आणि दुसऱ्या बाजूला शहापूर, दोन्ही ठाण्याचेच नाही, दोन्ही ठाण्याचेच, कारण हे दोन्ही तालुके ठाणे जिल्ह्यातच येतात. धावसंख्या झाली ती 12. ऑन स्ट्राईक असेल आता नमित पाटील. बऱ्याच वेळानंतर मात्र त्याला स्ट्राईक मिळाले. अजूनही प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांना रेफ्रिजरेटर हवा आहे. बाली भागरे समोर नमित पाटील. हेलिकॉप्टर, परंतु कंडिशन्स अशा आहेत की बॉल ट्रॅव्हल होणं थोडं कठीण काम आहे. डीप कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा. नमित धावलेलाच नाहीये, परंतु 2 धावा इथे कंप्लीट करतोय. पाहता निर्णय तपासला जाईल तिसऱ्या पंचांकडून. बाउंड्री चेक केली जाईल. दोन धावा तर नक्कीच घेतलेल्या आहेत. नमित पाटील असं वाटतंय की चला पंच प्रेक्षक आजूबाजूला असतील तर त्यांनी थोडी इन्व्हॉल्वमेंट दाखवा. शेवटी खेळ आता मॅच चालू करून पाहणार, कारण प्रत्येक चेंडू महत्त्वाचा, प्रत्येक धाव ते महत्त्वाची आहे. मग अशी पहिल्या इनिंगमध्ये चौकार षटकाराचं डिस्कशन चालू होतं, तेव्हा आपण चेंडू डिलिव्हर्ड करून घेतला, परंतु आता नाही. आता चेसिंग चालू आहे. 2 तर धावा घेतल्यात नमितने. पाहूया तिसरे पंच तपासतायत की बाउंड्री आहे की नाही. फक्त 2 धावा आहेत. तर या दुहेरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचला आता 14 14. पाठलाग चालू आहे 35चा. विजयासाठी करायचे त्या 21. बाली भागरेने 4 चेंडूंमध्ये फक्त 3 दिल्यात. किफायतशीर गोलंदाजी केले बोरशेती संघासाठी. बेस्ट ऑफ बोरशेती. कड़क, बेधड़क, बेमिसाल नमित पाटिल सबसे कातिल षटकार. प्रेक्षकांसाठी स्टँड बनवलाय, त्याच्या वरतून बॉल पाठवलाय तो नमित पाटीलने सीमारेषा पार षटकार. आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 20 वर. आता विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 15. बाली भागरे 4 चेंडू चांगले टाकले होते, परंतु 5वा चेंडू समोर टाकला आणि त्याला उडवला तो मिड विकेटला. नमित पाटीलने ठोकला षटकार. 20 झाल्यात. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केल्या समोर लॉंगॉनला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्धाव चेंडू जाऊ देत नाहीये नमित पाटील. सिंगल घेतले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35चा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ते आता 21 वर. आणि आता 12 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 14. विकेट गेलेली नाहीये ती तुर्भे संघाची ही जमेची बाब आहे. आणि अर्जुन बांगरला ठाऊक आहे हे जे षटक आहे, तिसरं षटक या मॅच मधील अत्यंत निर्णायक षटक आहे. अर्जुन बांगरने आपल्या गोलंदाज तेजसला आवर्जून सांगितलं असेल की या षटकात
तुम्हाला 14, तुम्ही फक्त 6 द्या, किमान 8 तरी ठेवा शेवटच्या षटकात, मग मजा येईल. पाहूया, नमित पाटील समोर आहे, ज्याने षटकार मारला होता, त्यानंतर सिंगल घेतले होते. तेजस आलाय. 12 बॉल, विजयासाठी 14 करायचे आहेत. काय कमालीचा फटका पहा, जणू काय चपराक डाऊन द ग्राउंड हॅमर केलंय. नमित पाटीलने ठोकला आणखी एक धमाका षटकार. भूषण पाटील विना आज तुर्बे संघ खेळतोय, परंतु या कर्जत मध्ये नमित पाटीलचा एक वेगळा फॅन बेस आहे आणि ही खरी गोष्ट आहे. विजयासाठी आता करायचे फक्त 8. फुल टॉस वळवलाय, पार्लर स्ट्रोक तो देखील पाठवलाय मिड विकेटला. सबसे कातिल नमित पाटील, आणखी एक षटकार. झालाय, फक्त विजयासाठी 2 धावांची गरज आहे. नमित पाटीलला चेंडू पायात टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. अत्यंत वेगवान चेंडू तेजसचा. राहुल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे घेतले, परंतु नमित सांगतोय नाही. आणि इथे झाले मिस्टेक आणि विजयी झालाय तो ओम साई तुर्बे हा संघ. शुभम मालुसरे पुरस्कृत ओम साई तुर्बे हा संघ पोहोचलाय क्वालिफायर मध्ये. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स टू नमित पाटील, राहुल अँड टीम. आणि हार्ड लक निधी अर्णव 11 बोरशेती, सन्माननीय दिनेशजी पाटील कसळखंडचे, तुमचेही आभार. आणि अर्जुन बाली बागरे, तुमचेही आभार. तुम्ही या स्पर्धेत खेळलात, मजा आली, परंतु शेवटी तुम्हाला हा सामना गमवावा लागला. चला पुढची मॅच लवकरात लवकर. धानीव ची बॅटिंग दिसते. हार्ड लक बोरशेती संघ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे